किती छान मस्त कलर आला आहे ना पावभाजीला। अशीच पावभाजी तुमचीही होते का? माझी तर आज कमी साहित्यामध्ये खूप छान पावभाजी झालती। काय वेळेस जास्त पदार्थ किंवा मटेरियल टाकूनही पावभाजी छान होत नाही, पण आज एकदम छानपैकी पावभाजी झालती। त्यासाठी काय काय केले व कशा पद्धतीने पावभाजी केली ह्याचा फुल डिटेलमध्ये मी व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करणार आहे। ह्याच्या अगोदरही तुमच्याकडे मी एक व्हिडिओ शेअर केला, पण त्याला काही तुम्ही जास्त रिस्पॉन्स दिला नाही, पण ह्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच रिस्पॉन्स द्याल। चला तर पाहूया। हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी बनवणार होते पावभाजी। जरा वेगळ्या पद्धतीने पावभाजी करावं म्हणलं, कारण की सारखी एका पद्धतीने पावभाजी खायची म्हणले की नको वाटते व जरा वेगळी टेस्ट येण्यासाठी मी काय करणार आहे ते तुम्ही नक्कीच पहा। घरीच मी पावभाजीचा थोडासा मसाला बनवणार आहे, कारण की खडे मसाले आमच्या इथं खूप प्रमाणात उपलब्ध आहेत। मिस्टरांनी केरळला फिरायला गेले तेव्हा खूप खडे मसाले मागच्या वर्षी आणले आहेत व ह्या वर्षी फिरायला गेले तेही आहेत। त्याच्यामुळे म्हणलं बाहेर कशाला मसाले पावभाजीचा वेस्ट करायचे पैसे घालवण्यासाठी। मग नंतर काय मी अशा पद्धतीने सर्व भाज्या कट करून घेतल्या व बटाटे मी सेपरेट उकडायला घालणार आहे। हीच तुम्हाला पद्धत सांगायची आहे की कशा पद्धतीने मी बटाटा उकडून मस्तपैकी पावभाजी बनवणार आहे। कारण की दरवेळेस मी सर्व भाजीपाला व बटाटा मिक्समध्येच उकडीते व त्याची पावभाजी बनवते, पण आज मी बटाटे सेपरेट उकडून व्हेजिटेबल माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहेत म्हणजे उपलब्ध आहेत तेवढेच मी घेऊन आज पावभाजी बनवणार आहे। फ्लावर, टोमॅटो, कांदा व बीट एवढेच घालून मी आज पावभाजी बनवणार आहे व बटाटा, कारण की वाटाणा नाही व शिमला मिरची नाही, त्याच्यामुळे मी आलं लसूणची पेस्ट घालून छानपैकी पावभाजी बनवणार आहे। तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हालाही समजेल कशा पद्धतीने पावभाजी बनवायची। प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा। चला तर पुढे पाहूया। मी हे डब्यातच मी उकडायला घालणार आहे, कारण की 4 माणसांच्या क्वांटिटीनुसार एवढे पावभाजी बस होईल सामग्री। नंतर कांदा व टोमॅटो बारीक कट करून तो परतण्यासाठी घालणार आहे। हे फक्त मॅश करण्यासाठी म्हणजे उकडून मॅश करण्यासाठी हे एवढे व्हेजिटेबल्स मी आता कुकरमध्ये उकडायला घालणार आहे। डब्यातच आज मी पावभाजीचे मटेरियल उकडून घेऊन नंतर मी त्याला फोडणी देणार आहे। चला तर पाहूया पुढे। येथे मी पाण्यात बटाटे जरा भिजत घालण्यासाठी ठेवणार आहे। आज मी तुम्हाला नाही का म्हणलं जरा वेगळ्या पद्धतीने पावभाजी बनवायची होती। अशा पद्धतीने मी इकडे व्हेजिटेबल्स कट करून घेतले व बटाटा सेपरेट उकडून त्याच्यात मी घालणार आहे। मग तुम्ही पाहतालच व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी बटाटा उकडून घालणार आहे। बटाट्याची थोडीशी माती निघण्यासाठी मी ते भिजत ठेवला होता। हे बाकीचे भाजीपाला कट करूस तर आता लावते कुकरला व नंतर कुकर झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने मी भाजी सर्व शिजवून घेतली। तिकडं आलं लसणाची पेस्ट बनवायची आहे। हे पावभाजी मॅश करण्यासाठी मी हे मॅशर वापरणार आहे। इकडे मी कोथिंबीर, टोमॅटो व कांदा बारीक कट करून घेतला आहे। हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। व इकडे ही भाजी सर्व मॅश करून घ्यायची। बटाटे ह्याच्यात मॅश करायचे नाही, बटाटे सेपरेट उकडले आहेत, ते नंतर भाजी करताना ते पावभाजीमध्ये मॅश करायचे, म्हणजे छानपैकी आपली भाजी तयार होते। अशा पद्धतीने आज जरा वेगळीच रेसिपी करावा म्हणून अशा पद्धतीने मी भाजी घेतली आहे। ह्या आलं लसणाच्या पेस्टमध्येच मी एक शिमला मिर्च म्हणजेच काश्मीरी लाल मिर्च ह्याच्यात बारीक करणार आहे, ती भिजत घातली आहे। व ह्याच्यातच थोडे खडे मसाले, तुम्हाला नाही का मगाशी म्हणलं की मी खडे मसाले घरचे घरीच वापरणार आहे, विकतचे मी तर मसाल्याचा वापर न करता मी आज भाजी बनवणार आहे। म्हणून खडे मसाले व काश्मीरी लाल मिर्च मी आलं लसणाच्या पेस्टमध्ये टाकून ते बारीक करणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाजी मॅश करून घेऊन किती बीट टाकल्यामुळे छान कलर आला आहे। ह्याच्यात आपल्याला दुसरे कलर पावडर किंवा पावभाजीसाठी कलर टाकायची एक्स्ट्रा काही गरज नाही, आपल्याला ऑर्गॅनिक खायचे आहे म्हणून अशा पद्धतीने बीट टाकून छानपैकी आपल्या पावभाजीला रंग येऊ शकतो, म्हणून मी आज बीटाचा वापर केला आहे।
व काश्मीरी लाल मिरचीचा एकच वाटणामध्ये घेणार आहे। एकदम छानपैकी आपली पावभाजी घरच्या घरी तयार होईल। एकदम हॉटेल स्टाईलने आपली पावभाजी तयार होईल। ही मिरची मी एक अख्खी भिजत घातली होती। आता ती आलं लसणाबरोबरच मी बारीक करून घेणार आहे। आता ह्या आलं लसणाच्या वाटणामध्येच मी हे खडे मसाले थोडे घेतले आहे। ह्यातच मी भाजी करणार आहे व घरचा काळा मसाला वापरून व लाल तिखट वापरून छानपैकी भाजी बनवणार आहे। अशा पद्धतीने मी कोथिंबीर घालून हे वाटण वाटलं। इकडं कांदा परतायला घातला आहे। हे बटाटे आपल्याला पावभाजीमध्ये भाजी परतताना मॅश करायचे व इकडं पावभाजीची भाज्या मी मॅश करून घेतल्या आहेत। आता ह्याच्यात तेल व जिरी मोहरीचा व कढीपत्त्याचा तडका द्यायचा व टोमॅटो ही त्याच्याबरोबर बारीक करायचं व आपण ही आलं लसणाची व खडे मसाल्याची जी पेस्ट बनवली होती ती ह्याच्यात ऍड करायची। नंतर अशा पद्धतीने टोमॅटो ही कांद्यामध्ये ऍड केला व नंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। कांदा व टोमॅटो तळल्यानंतर मी ही पेस्ट ह्याच्यात ऍड केली। ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। तेल सुटेपर्यंत आपल्याला हा सर्व मसाला चांगला परतून घ्यायचा। हे पहा तेल सुटल्यानंतर किती छानपैकी रंगही दिसायला लागला आहे व वासही घरात खूप दरवळत आहे। आलं लसणाच्या व खडे मसाल्यांच्या पेस्टमुळे त्याला एकदम छानपैकी सुवास सुटला आहे। नंतर ही घरचा काळा मसाला व थोडा मटन मसाला व काळा मसाला विकतचा तो ह्याच्यात ऍड केला व तोही चांगला परतून घेतला। ते मॅश केलेलं मिश्रण ते ह्याच्यात ऍड करायचे। सर्व मिश्रण घालून घ्यायचे व आपल्या चवीनुसार मीठ घालायचे। पहा बीटामुळे किती छानपैकी कलर आला आहे भाजीला व चवीनुसार मीठ घालायचे व नंतर आपल्याला ह्याच्यात बटाटा ऍड करायचा आहे। आपल्याला भाजीची क्वांटिटी किती पाहिजे किंवा भाजी आपल्याला किती प्रमाणात पातळ पाहिजे ह्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी घालून घ्या व नंतर बटाटा घाला। अशा पद्धतीने कुस्करून आपल्याला ह्याच्यात बटाटा ऍड करायचा आहे व नंतर मॅशरने आपल्याला मॅश करायचा आहे भाजीमध्ये बटाटा। ही ट्रिक आहे जी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला आज मी सांगितली आहे, कारण की मी डायरेक्ट काय वेळेस शिजायला बटाट्यासकट टाकते व आज जरा वेगळ्या पद्धतीने करावं म्हणून अशा पद्धतीने केली आहे भाजी। ग्रेव्ही छानपैकी झाली आहे, म्हणजेच आपण जे भाज्यांचे मिश्रण बनवले होते तेही व बटाटेही छान उकडले आहेत। आता पाहूया पुढे की कशा पद्धतीने भाजी होते। एकदम रंगतही छान आला आहे भाजीला, कारण की पीठ टाकल्यामुळे वरच्या दुसऱ्या कलरची काहीच गरज नाही। एकदम अशी लालबुंद आपली पावभाजी तयार झाली आहे। तुम्ही स्वतः पाहू शकता की किती छानपैकी आपली पावभाजी तयार झाली आहे। जरा वेगळी ट्रिक वापरून छानपैकी पावभाजी बनवली का अशा पद्धतीने कोणाकोणाला पावभाजी आवडते, कारण की मी सेपरेट बटाटा उकडून अशा पद्धतीने पावभाजी बनवली। एकदम छान व रुचकर पावभाजी झाली व काही वेळेस पावभाजीमध्ये काय होते, आपण जेव्हा भाजी बनवतो त्या डिशमध्ये किंवा पातेल्यात आपली भाजी असते तेव्हा काय होते की पाणी एका साईडला जाते भाजीतनं व अशा पद्धतीने बटाटा तुम्ही मॅश करून उकडून घातला तर ते पाणी जाणार नाही।
म्हणून मिक्स सर्व पावभाजी एकदम छानपैकी झालती व गरम गरम पावाचे लादे मला भेटल्या, कारण की आमच्या जवळच बेकरी आहे. तिथनं मी संध्याकाळच्या टायमिंगला ते दुसऱ्या दिवशीसाठी पाव बनवतात, तेच पाव मी आज पावभाजीसाठी घेऊन आले व छानपैकी आमची पावभाजी मी बनवली होती. व तव्यावरती तूप घातले, बटर नव्हते म्हणून बटरचा वापर नाही केला. गावरान तुपाचा ते मी वापर करून छानपैकी पाव शेकून घेतले. नंतर दोन्ही साईडने पाव चांगले शेकवले व कांदा, लिंबू व काकडी ताटामध्ये सर्व करून छानपैकी आम्ही सर्वांनी एन्जॉय केली. वेगळ्या ट्रिकने ही पावभाजी बनवली आहे. नक्कीच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. खूप मेहनत असते क्रिएटरला व्हिडिओ अपलोड करण्याची किंवा एडिटिंग करण्याची, व्हिडिओ बनवायची. तर प्लीज माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, म्हणजे माझे व्हिडिओ चालतील. व एक छोटीशी कमेंटही टाका, म्हणजे मलाही बरे वाटेल. अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व लाईकही करा. कसं वाटली ही पावभाजीची रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. छानपैकी पाव गरम गरमच पाव आणले होते, त्याच्यामुळे जास्त वेळही शेकवले नाही. एकदम छान व कुरकुरीत पाव मुलांना दिले व मिस्टरांनी व मीही छानपैकी आम्ही सर्वांनी जेवण केले. कसा वाटला पावभाजीचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.